गाव भोवरेश्वर पावसाळ्यात हिरव्यागार डोंगराच्या कुशीत नाहत असे. मात्र या निसर्गरम्य गावात एक तळं लोकांच्या मनात भीती निर्माण करत होतं. तिथे गेल्या काही वर्षात सातत्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या होत्या. प्रिया शहरातून गावात नुकतीच आली होती. अंधश्रद्धेवर तिचा विश्वास नव्हता. ती नेहमी म्हणायची, आपण गोष्टींचं सत्य समोर आणलं पाहिजे. तिचा बालमित्र आदित्य तिला वारंवार त्या तळ्याच्या वाटेला न जाण्याचा सल्ला देत असे. पण ती ऐकायला तयार नव्हती. एका पावसाळी रात्री प्रियाने आदित्यला सोबत घेऊन तळ्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीचा अंधार, वाऱ्याचा जोर आणि दाट धुक्यातून ते तळ्याकडे गेले. आदित्य घाबरलेला होता. चल ना, घाबरू नकोस, प्रिया म्हणाली. ते तळ्याच्या काठावर पोचले. अचानक त्यांना पाण्यात हालचाल जाणवली. एक अस्पष्ट आकृती पाण्यातून वर येत होती. ती आकृती एका स्त्रीसारखी दिसत होती. डोळे वटारलेले, केस विखुरलेले, ओठांवर एक विचित्र हसू. प्रिया पळ, आदित्यने जोरात ओरडले. प्रिया हालचाल करू शकली नाही. त्या आकृतीने तिच्या दिशेने पाण्यातून उडी मारली. आदित्य तिला खेचण्याचा प्रयत्न करत होता. पण तिच्या पायांना पाण्याचा जोर ओढून नेत होता. माझं जीवन उद्ध्वस्त झालंय, माझं प्रेम फसवलं गेलंय, त्या आकृतीचा कर्कश आवाज तळ्यावर घुमला. आदित्यने शेवटी धीर एकवटला. त्याने जमिनीवर पडलेला लाकडाचा काठी उचलून त्या आकृतीच्या दिशेने फेकला. आवाज अचानक थांबला. पाण्यावर शांतता पसरली. प्रियाला तो ओढ्यात काठावर घेऊन गेला. गावात परतल्यावर प्रिया आणि आदित्यला एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं की ती आकृती गावातील एका तरुण मुलीची होती, जिने लग्नाच्या दिवशी विश्वासघातामुळे तळ्यात उडी मारली होती. त्या रात्री प्रिया झोपायला जात असताना तिला आदित्यचा फोन आला. प्रिया, तळ्याकडून पुन्हा आवाज येतोय. तो कॉल तुटला आणि प्रिया घाबरून बाहेर धावली. तळ्याजवळ आदित्यच्या पावलाचे ठसे पावसात मिटत चालले होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्रेम एक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रोमांचक आणि हृदयस्पर्शी गोष्टी ऐकण्यासाठी नक्की बेल आयकॉन दाबा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला असा कोणता भयावह अनुभव आला आहे का? आपल्या कथांनी तुमच्या मनाला स्पर्श केला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.